विविध भारती पुणे. ठळक बातम्या. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात कमाल 24 चित्ते राहण्याची क्षमता असल्यानं तिथल्या 2 चित्त्यांना मंदसौर जिल्ह्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात स्थलांतरित करण्याचा निर्णय मध्य प्रदेश सरकारनं घेतला आहे. चित्ता सुकाणू समिती आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानं यासाठी विचारमंथन केलं. गांधीसागर अभयारण्यात चित्त्यांसाठी पुरेसं खाद्य, उन्हाळ्यात पाणी आणि देखरेख यंत्रणेची सुविधा आहे. कुनो राष्ट्रीय उद्यानात सध्या 26 चित्ते आहेत. त्यापैकी 9 चित्ते बंदिस्त कुंपणाच्या आत तर 17 चित्ते जंगलात आहेत. वेव्स परिषदेअंतर्गत काल मुंबईत कॉस्प्ले स्पर्धेची पहिली फेरी घेण्यात आली. यामध्ये देशभरातील सर्वोच्च 50 कॉस्प्लेयर्सनी भाग घेतला. कॉस्प्ले म्हणजे वेशभूषा खेळ. यामध्ये कॉस्प्लेयर्स नावाचे सहभागी विशिष्ट पात्र सादर करण्यासाठी विविधांगी पोशाख आणि फॅशनच्या वस्तू परिधान करतात. आरोग्यसेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत अतिदुर्गम भागात राहणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टरांची, तज्ज्ञांची मदत आवश्यक असून आजच्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं आपण या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आरोग्यसेवा पोहोचवू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. 22व्या मुंबई लाईव्ह एंडोस्कोपी पुरस्कार 2025चं वितरण करताना ते बोलत होते. यावेळी डॉक्टर अमित मायदेव, डॉक्टर तरंग ज्ञानचंदानी, देश-विदेशातील डॉक्टर्स आदी उपस्थित होते. इंडोस्कोपी क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी ईस्टरनिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर हा प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा पवित्र दिवस आहे. आशा आणि नवारंभाचा हा दिवस सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान आणि शांती घेऊन येवो, या प्रार्थनेसह सर्वांना ईस्टरनिमित्त हार्दिक शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. पुणे आणि परिसरात आज कमाल 40 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58 मिनिटांनी.